नमस्कार, आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह। खरंच प्रत्येक गावात किंवा शहरामध्ये तेथील नागरिकांना सर्व मूलभूत सुखसुविधा देण्याचं काम या तेथील स्थानिक स्वराज्य संस्था करत असतात। गाव पातळीवर ग्रामपंचायती आहेत, तर शहरामध्ये नगरपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका आहेत। केज शहरात गेली जवळजवळ 14 वर्षापासून केज नगरपंचायत अस्तित्वात आहे। मात्र केजच्या जनतेला अद्याप असंख्य समस्यापासून मुक्ती मिळालेली नाही। अनेक समस्या तर मोठ्या लेवलच्या प्रलंबित आहेत। विकास नावाची गोष्टच नाही आहे, परंतु ज्या हक्काच्या दैनंदिन दररोजच्या गोष्टी मिळणं अपेक्षित आहे, त्यासुद्धा सध्या नागरिकांना योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचं चित्र केज शहरात आहे। मग पाणी असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल किंवा इतर अनेक गोष्टीमध्ये केज शहरात खरं तर पाहिजे तसं जे प्रशासन काम करत नसल्याचं दिसतंय। खरं तर गेली अनेक वर्षापासून सगळ्यात मोठं दुर्दैव या शहराचं हे आहे की लोकप्रतिनिधींचं कोणाचंही लक्ष नसल्यामुळं केज नगरपंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधीच राहत नाही आहेत। कधीतरी एखादा वर्ष 2 वर्ष एखादा मुख्याधिकारी आला की तो बदलला जातो आणि पुन्हा अनेक वर्ष कुठल्या तरी जवळच्या एखाद्या मुख्याधिकाऱ्याकडं एक प्रभारी म्हणून या ठिकाणचा कार्यभार दिला जातो। याचा परिणाम असा होतो की या ठिकाणचं जे कामकाज आहे किंवा ज्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या आहेत त्याला सक्षम अधिकारी इथं नसल्यामुळं नेहमीच ही परिस्थिती आहे। गेली अनेक वर्ष केज नगरपंचायतच्या अंतर्गत पथदिवे अद्याप नाही आहेत। खरं तर पावसाळ्यामध्ये नाल्या तुंबलेल्या असतात किंवा अनेक ठिकाणी अतिशय घाणीचं साम्राज्य असतं, परंतु योगायोगानं उन्हाळ्यासारख्या काळामध्ये या नाल्या आता वाळून गेलेल्या आहेत। काढण्याची गरजच पडलेली नाही प्रशासनाला। मात्र याच वाळलेल्या किंवा जिथं कचरा जागच्या जागी वाळलेल्या नालीमध्ये अनेक ठिकाणी, कारण पाण्याच्या कमतरतेमुळं किंवा पाण्याची उपलब्धता आता नाही आहे, त्यामुळं नालीही वाहताना किंवा अनेक ठिकाणी या नाल्या जाग्यावरच त्या घाणीच्या साम्राज्यासह कोरड्या पडलेल्या आहेत। आता त्या याच नाल्या पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पुरेसा होईल तेव्हा या नाल्या तुंबल्या जातील आणि पुन्हा एकदा शहरातील या नाली जो समस्या आहेत तो पुन्हा एकदा प्रश्न जाणवणार आहे। आज महत्त्वाची गोष्ट आम्ही आपल्याला सांगू इच्छितो ती ही आहे की गेली जवळजवळ केज शहर आणि परिसरातील महामार्गांचं काम चालू असल्यामुळं पंढरपूर खामगाव आपल्याला माहिती हा एक रस्ता आहे आणि दुसरा अहमदपूर अहमदनगर हा महामार्ग, हे दोन्ही महामार्ग केज शहरातून गेल्यामुळं खरं तर शहर एका मुख्य 2 महामार्गाच्या जोडणीवर असल्यामुळं केजवासियांचं हे भाग्य आहे की या शहराला महत्त्व अधिकचं येऊ शकतं भविष्यात आणखी। परंतु या महामार्गांचं काम चालू असताना जी आजपर्यंत या महामार्गाचं काम अतिशय संत गतीनं चालल्यामुळं, रखडत चालल्यामुळं शहराला अनेक समस्याला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यातील प्रमुख समस्या म्हणजे या रस्त्यावरील पथदिवे जवळजवळ गेली 5 ते 6 वर्षापासून बंद आहेत। या रस्त्याचं काम संबंधित कंपन्यांनी हाती घेतल्यापासून हे पथदिवे बंद करण्यात आले आणि आजपर्यंत पोल उभा करूनसुद्धा पथदिवे सुरू नाही आहेत। कळंब रस्त्याचे पथदिवे सुरू केले होते, तेही बंद करण्यात आलेत, म्हणजे सध्या चालू नाही आहेत 1 महिन्यापासून। खरं तर सध्या पाडवा, रमजानसारखे सण आहेत, या सगळ्या सुविधा मागच व्हायला पाहिजे होत्या। केज विकास संघर्ष समिती गेली कित्येक वर्षापासून या कामासाठी पाठपुरावा करत आहे। आत्तापर्यंत नगरपंचायत मानत होती की आमच्याकडे हे काम नाही आहे, परंतु आता नगरपंचायतला या गोष्टी हँडओव्हर झालेल्या आहेत, हस्तांतरित झालेल्या आहेत। आता नगरपंचायतनं तरी किमान, कारण काल परवा नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क केला असता पाडव्याला किंवा रमजानच्या या मुहूर्तावर हे पथदिवे लागतील असं सांगण्यात आलं आहे। मात्र अद्याप तरी या कामाचं नेमकं सुरुवात झाली की नाही हे माहीत नाही। दुसरी गोष्ट आपण बघू शकता, धारूर रोडचे पथदिवे हे सुद्धा अगदी कंपनीनं ती कंपनी तर निघून बी गेली, आता त्याची जिम्मेदारी MSRDCनं घेतली पाहिजे, तसं पत्रही आम्ही MSRDCला आज दिलेलं आहे। त्यानंतर मुख्य जे बीड अंबेजोगाई पथदिवे आहेत हे तर नगरपंचायतला हस्तांतरित झालेले आहेत आणि नगरपंचायतचं तोंडी सांगितल्याचं असं आहे की आज पाडव्याच्या दिवशी ते सुरू करतो म्हणालेले आहेत।
जर आज सुरू केलं तर खरोखर त्यांचं आपण अभिनंदन करूया. पण जर सुरू नाही केले तर या कामासाठी आणि रोजामुला रस्ता, आपल्याला माहिती मंगळवार पेठचा रस्ता कच तरी रखडत पूर्ण झालेला आहे. आता रोजामुल्याचा रस्ता हा 1 महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे, मात्र अद्याप तो रस्ताही पूर्ण नाही. आमचा प्रश्न आहे, कुठल्याही गोष्टीला राजकीय लोकांनी, लोकप्रतिनिधींनी तक्रार म्हणून घेऊ नये. ती तुमची क्षमता म्हणून कधीतरी हे गोष्टी स्वीकारा. प्रत्येक गोष्टीला राजकारणच करू नका. कोणी काही तक्रार केली की केसमध्ये सवय आहे राजकारण. कुठलीही तक्रार सामान्य जनतेनं केली की त्याच्यात कुठेतरी राजकारण शोधायचं, असं होता कामा नये. असं जर झालं तर जनतेला आपल्या मूलभूत समस्यासाठी कधीच रस्त्यावर येणं शक्य होणार नाही. तर याच्यासाठी आम्ही आता पुन्हा एकदा सांगतोय केज नगरपंचायतला, कारण केज नगरपंचायतला याच्यासाठी की आता रोजामोल्याचा रस्ता ठीक आहे गुत्तेदाराकडे आहे, माहिती आहे, परंतु गुत्तेदारांचं म्हणणं असं आहे की हा रस्ता जो आहे या रस्त्याचं जे पाईपलाईनचं काम आहे ते नगरपंचायत करून घेत नाही आहे. फक्त सांगते की थांबा जरा, आम्हाला आमचं काम करायचं आहे, मात्र ते स्वतः करत नाही. गुत्तेदाराने तर एवढंसुद्धा सांगितलं आहे की त्याच्यासाठी खोदकामसुद्धा फुकट करून देऊ आम्ही नगरपंचायतला. त्यांनी फक्त आपले पाईप टाकून अंतरून घ्यावेत आणि जिथं त्यांना पाईपलाईन पाहिजे ती पूर्ण करून घ्यावी. आता एक सांगा, जर कंपनी संबंधित गुत्तेदार अगदी पाईपलाईन खोदायचं सुद्धा नगरपंचायतला मोफत करून देत असेल तर मला कळत नाही या नगरपंचायतमध्ये हे का असा उदासीपणा आहे की हे रस्ता न लवकर करण्याचा. कारण हा रोजामुला हा रस्तासुद्धा शहरातल्या जुन्या शहराला आणि नवीन भागांना आणि मुख्य रस्त्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. विशेष म्हणजे गेली 1 महिन्यापासून रमजानचा सण उत्सव आहे, महिना चालू आहे. या काळात हा रस्ता पूर्ण करून घेतला असता तर आज पाडवा आणि उद्या परवा रमजान आहे, या निमित्तानं लोकांना त्याचा आनंद घेता आला असता. परंतु आज भी तो रस्ता पूर्ण केलेला नाही. आमचं केज नगरपंचायतला विनंती आहे, निवेदन आहे, जर तात्काळ हा रस्ता नाही केला तर 12 तारखेला येत्या 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता केज नगरपंचायतच्या कार्यालयासमोर बेमुदत सकाळी 11 वाजेपासून घंटानाद आंदोलन केलं जाईल. कदाचित या घंटानाद आंदोलनाची आपल्याला जाणीव असो किंवा नसो, पण एक या घंटेचा आवाज आपल्या अकार्यक्षमतेला लोकांपर्यंत पोहोचवणारा असेल हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आजच्यासाठी एवढंच. अपेक्षा करूया की नगरपंचायत नक्कीच या कामी तात्काळ काम करून नागरिकांना आनंद देईल. धन्यवाद.